सध्या देशामध्ये नागरिकांची सायबर फसवणूक होत आहे आणि ही सायबर फसवणूक झाल्यानंतर नागरिकांनी 1930 या राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांकावर आपली तक्रार नोंदवायची आहे. तसेच NCCRP या पोर्टलवर आपली तक्रार नोंदवायची आहे. त्याचबरोबर शासनाने तयार केलेले NCCRP आणि समन्वय या पोर्टलवरून नागरिकांची फसवणूक झालेली रक्कम होल्ड करून त्यांना परत देण्याची सुरू आहे. या संबंधाने या पोर्टलवर नागरिकांची फसवणूक झालेली रक्कम ही ज्या अकाउंट्समध्ये ठेवली जाते, ज्या अकाउंट्समधून काढली जाते, अशा मनी म्यूल अकाउंटची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाला मिळालेली होती. महाराष्ट्र सायबर विभागाकडून सदर मनी म्यूल असलेले 21 अकाउंट्सची माहिती बीड पोलिसांना मिळाली होती. माननीय पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कावत यांचे मार्गदर्शनात बीड सायबर पोलीस ठाणे येथे अशा 4 मनी म्यूल अकाउंट धारकांच्या विरोधात भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहिता अन्वये दिनांक 12/8/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर मनी म्यूल अकाउंट धारकांची माहिती प्राप्त करून आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये सदर आरोपींच्या विरोधात गुन्ह्याचा तपास सुरू आहे. सध्या अनेक तक्रारी अशा प्राप्त होत आहेत. नागरिकांच्या मोबाईलद्वारे APK फाईल, मालवेअर असलेल्या APK फाईल डाउनलोड करायचे आणि त्याद्वारे नागरिकांचे जे आर्थिक क्रेडेन्शियल्स आहेत, ATM कार्ड, डेबिट कार्ड वगैरे अशा पद्धतीची माहिती, नेट बँकिंगची माहिती प्राप्त करायची आणि या माहितीच्या आधारे नागरिकांची फसवणूक करण्याचे गुन्हे सध्या होत आहेत. तर या संबंधाने केंद्र शासनाकडून तयार करण्यात आलेला राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 1930 आणि NCCRP पोर्टल यावर नागरिकांनी फसवणूक झाल्यानंतर तात्काळ संपर्क करायचा आहे. त्या ठिकाणी आपली माहिती नोंदवायची आहे. याद्वारे माहिती ऑनलाईन तक्रार नोंदवल्यानंतर सदरील पोर्टलद्वारे नागरिकांची फसवणूक झालेली रक्कम होल्ड करता येते आणि त्यांना ती परत मिळवता येते. त्यासाठी आम्ही जिल्ह्यामध्ये जनजागृती करत आहोत. जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन्स येथे आम्ही त्याबाबत जनजागृती करण्याचेही आवाहन करत आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.